नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत स्मॉल हँड पर्स। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 मेन पार्ट्स, त्यानंतर एक साइड पट्टी, एक चेन पट्टी, 2 बेल्ट्स। या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये लागणार आहे 4 रनर, एक नेम टॅग, सॉफ्ट पाइपिंग, अस्तर, धागा आणि चेन। सर्वप्रथम आपण मेन पार्ट्स तयार करून घेणार आहोत। मेन पार्टच्या एका पार्टवर 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। आपल्याला पॉकेटसाठी मार्क केल्यानंतर ते व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। बरोबर 1.5 इंचावर हे मार्क आलं पाहिजे। हे मार्क आपण व्यवस्थित कापून घेणार आहोत। त्यावर आपल्याला ब्लॅक कलरची चेन ही लावायची आहे। हा आपला एक पार्ट रेडी होणार आहे। असा सेम हीच प्रोसेस तुम्हाला दुसऱ्या पार्टवरही करायची आहे, त्यामुळे या पार्टवरची प्रोसेस व्यवस्थित लक्ष देऊन बघा। चेन उलटी ठेवून आपण लेदरवर स्टिच करून घेतलेला आहे। लेदरला स्टिच करताना ऑइलिंग करतोय। ऑइलिंग केल्याने आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतं। लेदरला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। तिथे खालची पट्टी जॉईंट झाल्यानंतर वरची पट्टी आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करून घ्यायची आहे चेनला। तुम्ही बघू शकता आपला एक पार्ट ऑलरेडी झालेला आहे आणि दुसरा पार्ट आपण रेडी करत आहोत। दोघेही हे बॉडीचे मेन पार्ट्स आहेत। 2 पॉकेट्स जे आपल्याला आजूबाजूला दिसणार आहेत पर्सच्या, यामध्ये रनर ॲड करायचे आहेत। एक रनर एका साईडने ॲड केल्यानंतर दुसरं रनर हे दुसऱ्याच साईडने ॲड करायचं आहे। दोनही रनर एका साईडने ॲड करायचे नाही आहेत, जेणेकरून आपल्या पॉकेट्स हे वेगवेगळ्या साईडने नाही उघडणार, तर एकाच साईडने उघडल्या जातील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच रनर ॲड करायचे आहेत। आपले रनर ॲड करून झालेले आहेत। आता आपल्याला या दोघंही पार्ट्सला अस्तर जॉईन करायचं आहे। लेदरच्या 4ही साईडला ऑइलिंग करून मग आपण ते अस्तर हे जॉईन करणार आहोत। दोघंही पार्ट्सवर आपण अस्तर जॉईन केलेला आहे। अस्तर जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला त्या दोघंही पार्ट्सला बेल्ट्स जॉईन करायचे आहेत। बेल्ट्स जॉईन करताना काळजी घ्यायची आहे। आपल्याला सेंटरमधून मार्क करून सेंटरपासून आपल्याला तिकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच असं मार्क करून त्यावर आपल्याला बेल्ट हे जॉईन करायचे आहे। तुम्ही बघू शकता हे मार्किंग दुसऱ्या पार्टवरही आपण तसंच करून घेणार आहोत। सोप्या पद्धतीने या पार्टचं मार्किंग आपण त्या पार्टवर उमटवून त्याला शो करणार आहोत। तुम्ही बघू शकता बेल्ट लावताना जे मार्क केलेलं आहे त्याच्या सेंटरवर आपण बेल्ट ठेवणार आहोत आणि त्याला आपण ऑइलिंग करून मग स्टिच करणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बेल्टच्या साईड व्यवस्थितच दुसऱ्या साईडलाही जॉईन करायचं आहे। अशाच प्रकारे आपण दोघंही पार्ट्सला बेल्ट लावून घेणार आहोत। दोघंही बेल्ट्स लावून आपले पार्ट्स रेडी झालेले आहेत। त्यानंतर आपण साईड पट्टीही तयार करून घेणार आहोत। साईड पट्टीला तयार करण्यासाठी जी साईड पट्टी आपण कापलेली आहे तिला 4ही साईडने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। अस्तर लावल्यावर त्याच्या साईड्स व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर चेन पट्टीसाठी आपल्याला कापलेली चेन पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्या सेंटरला कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मार्क करून कट केल्यानंतर त्यावर आपल्याला ब्लॅक कलरची चेन लावायची आहे। चेन लावल्यावर ते लेदर विथ चेन हे अस्तरला जॉईन करायचं आहे। एक साईड जॉईन झालेली आहे। अस्तर जॉईन झाल्यानंतर वरून दाबशिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि उरलेलं अस्तर हे कट करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडसाठी आपल्याला ते वापरायला लागणार आहे। दुसरी साईडही आपण चेनवर ठेवून शिलाई घेतलेली आहे देऊन, तेच लेदर विथ चेन अस्तरवर ठेवून शिलाई घेतली। त्यामध्ये आपल्याला आता 2 रनर ॲड करायचे आहेत। मेन चेन पट्टी आहे। चेन पट्टी मेन असल्याकारणाने आपण 2 रनरच ॲड करतो। यदा कदाचित एक रनर खराब झालं तर आपण दुसरा रनर यूज करू शकू।
दोघंही रनर लागल्यानंतर आपण चारही साईडने व्यवस्थित अस्तर त्या लेदरला जॉईन करून घेणार आहोत आणि उरलेलं अस्तर हे कट करून व्यवस्थित आपली चैनपट्टी रेडी करणार आहोत। आपली चैनपट्टी रेडी झालेली आहे। चैनपट्टी आता आपण साईड पट्टीला जॉईन करून आपल्याला बेस तयार करायचा आहे। चैनपट्टी आणि साईड पट्टीला 2 शिलाई देऊन वरून एक दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देताना दाब शिलाई साईड पट्टीवर आली पाहिजे, चैन पट्टीवर यायला नको। आता ही रेडी केलेली पट्टी आपल्याला मेन पार्ट्सला जोडायची आहे। मेन पार्ट्सला जोडण्यापूर्वी आपल्याला चैन पट्टीचे सेंटर हे काढायचे आहे। चैन पट्टीचे सेंटर दोघी साईडनं व्यवस्थित काढून मार्क करून घ्यायचे आहेत। आपल्याला जोडताना मेन पार्टला चैन पट्टी जोडताना ही चैनच्या साईडनेच जोडायची आहे, बेस साईडने जोडायची नाही। चैनच्या साईडने जोडल्यामुळे आपल्या पर्सचा शेप व्यवस्थित राहतो। बघा मी चैनचं सेंटर आणि मेन पार्टचं सेंटर हे एकत्र आणलं होतं आणि त्यावरच ठेवून मी चैन पट्टी जोडून घेत आहे मेन पार्टला। बघू शकताय तुम्ही, मी चैनच्या सेंटरपासून सुरुवात केलेली आहे। कॉर्नर्स घेताना व्यवस्थित कॉर्नर्स घ्यायचे आहेत। दोघंही साईडने हात व्यवस्थित ठेवून तुम्ही कॉर्नर काढायचे आहेत पर्सचे। इथे आता आपल्याला थोडा वेगळा पार्ट आहे। आपण ही शिलाई आता पूर्ण घेणार नाही आहोत। ही शिलाई आपल्याला इथेपर्यंत सोडायची आहे, चैन पट्टीच्या थोडंसं खाली 1-2-3 इंच जिथपर्यंत आपल्याला चैन पट्टी। आता आपल्याला एक साईड जो आहे चैन आणि साईड पट्टीचा तो जोडून घ्यायचा आहे। तर तो कसा जोडायचा आहे तुम्ही बघू शकताय। मी चैनची उरलेली साईड ही व्यवस्थित तिथपर्यंत लावून घेतली जिथपर्यंत ती पुरणार आहे आणि साईड पट्टी आपण एक्स्ट्रा घेतलेली होती। कधी साईड पट्टी 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे। ती चैन पट्टी आणि साईड पट्टी व्यवस्थित एकावर एक जोडून बघितली आपण आणि मग तिथून एक अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवला आहे साईड पट्टीमध्ये आणि बाकी साईड पट्टी कापून घेतलेली आहे। पुन्हा आता चैन पट्टी आणि साईड पट्टी जी आहे जशी आपण पहिले शिलाई देऊन घेतली तशीच या दोघांवर आताही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यावर पुन्हा दाब शिलाईही द्यायची आहे। बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने मी 2 शिलाई त्याच्यावर दिलेल्या आहेत आणि प्लस दाब शिलाई दिलेली आहे। आता हा आपला पूर्ण पार्ट रेडी झालेला आहे। त्याचे पार्टला जोडायला व्यवस्थित निघालेले आहेत। पार्ट पुन्हा उलटा करून घ्यायचा आहे। आपल्याला जो दुसरा मेन पार्ट आहे तो आपल्याला याच्यावर जोडायचा आहे। तो जोडण्यासाठी दोघंही पार्ट्सवर सेंटर्स हे मार्क करून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये सर्वप्रथम आपण चैनची साईड जी आहे पूर्ण ती जोडून घेणार आहोत। त्यानंतर बेसची साईड जोडायची आहे। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे ते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर प्रेस करायला विसरू नका। चैनची साईड जोडून झाल्यानंतर बेसची साईड जी आहे ती जोडून घ्यायची आहे। सलग चारही साईड एकत्र जोडायच्या नाहीत। पहिले चैनची साईड जोडायची आहे, नंतर बेसची साईड जोडायची आहे। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जसं मी करते आहे तसंच तुम्हालाही करायचं आहे। आणि त्यानंतर बेसची साईड जोडून झाल्यानंतर तुम्हाला ज्या उरलेल्या 2 साईड्स आहेत त्या यामध्ये जोडायच्या आहेत। असं केल्याने चारही कॉर्नर जसे आपले पहिल्या साईडने जसे 4 कॉर्नर निघलेले होते व्यवस्थित पर्सचे तसेच हे खालच्या साईडनेही व्यवस्थित निघणार आहेत।
चारही साईड जोडून झालेल्या आहेत. आता आपण यावर डबल शिलाई देऊन घेणार आहोत पर्सला आपल्या पक्क करण्यासाठी. व्यवस्थित डबल शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला त्याला सॉफ्ट पाइपिंगने कव्हर करायचं आहे. बघू शकता तुम्ही एक साईड सॉफ्ट पाइपिंगने कव्हर केलेली आहे, दुसरी नाही केलेली आहे, तर किती फरक दिसतो आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड पाइपिंग म्हणजे सॉफ्ट पाइपिंग ही जरूर करायची आहे. दोघंही साईडने सॉफ्ट पाइपिंग केल्यानंतर आपली आतल्या साईडने पर्स किती छान दिसत आहे. त्यानंतर आपण त्या पर्सला सरळ करून घेतलेला आहे आणि त्यावर आपण आता नेम टॅग लावून घेणार आहोत. नेम टॅग लावल्यानंतर आपली ही स्मॉल हँड पर्स रेडी आहे.